उदय जाधव देतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती कळते। पण त्या दरम्यान शिवसेनेच्या गोटातली आणखीन एक महत्त्वाची बातमी आणि ती बातमी अशी आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2024 साठीची तयारी आता सुरू केलेली आहे। कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सगळ्या माजी आमदारांची बैठक बोलावल्याचं कळतंय। माजी आमदार शिंदे गटात जाऊ नयेत यासाठी ठाकरे गटाकडून हा खबरदारीचा उपाय असल्याचं म्हटलं जातंय। माजी आमदारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहेत असं कळतं आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, 2024 साठी शिवसेनेकडून ही तयारी केली जाते। अधिक माहितीसाठी जाणार आहोत उदय आता आपल्या सोबत आहेत। उदय, ठाकरे गटाकडून एक डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न? अगदी बरोबर रेणुका, जे काय शिवसेना पक्षामध्ये सध्या राजकीय आपत्ती आलेली आहे, खूप मोठं खिंडार किंवा खूप मोठे बुरुज जे आहेत शिवसेना किल्ल्याचे ढासळलेले आहेत, ते भरून काढण्याचं किंवा डागडुजी करण्याचं काम जे आहे ते सध्या शिवसेना पक्षामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे। लागोपाठ शिवसेनेचे जे जिल्हानिहाय असेल किंवा विभागनिहाय असेल अशा बैठका ज्या दररोज सुरू झालेल्या आहेत आणि आज थोड्याच वेळानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जे माजी आमदार आहेत त्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती बोलवलेली आहे। माजी आमदारांना देखील एक प्रोत्साहन देणं, त्यांना ताकद देणं आणि शिवसेना पक्ष त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिक बळकट करणं, जे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आमदार गेले असतील किंवा कार्यकर्ते गेले असतील त्यांची तमा न बाळगता पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं अधिक पक्षनीय मजबूत करणं हे एक मोठं आव्हान आहे। त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः जोर बैठका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माजी आमदारांना सोबत घेतलं जात आहे। माजी आमदार सुद्धा एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी होण्याचा सपाटा एकीकडे चालू आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी विश्वासात घेण्याचं काम जे आहे ते चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाची बैठक होते आणि 2024च्या दृष्टिकोनातून ही पूर्वतयारी आणि महत्त्वाची बैठक जी आहे ती आतापासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसाठी सुरू केलेली आहे। 2024ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाला सामोरं जावं लागणार आहे, त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती उद्भवते हे आपल्याला पाहावं लागेल। खरं डॅमेज कंट्रोलचा आणखीन एक महत्त्वाचा प्रयत्न सध्या केला जातो आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक। धन्यवाद उदय जाधव, आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देत होते। आणि आता बातमी आपण बघणार आहोत नाशिकमधली, कारण सापुतारा सुरत मार्ग गेल्या 24 तासांपासून बंद आहे आणि त्यामुळे इथे अनेक वाहनं अशी अडकून पडली आहेत। मुसळधार पावसामुळे सापुतारा कळवण हद्दीजवळ मातीचा ढीग कोसळलाय आणि यामुळे मार्ग बंद करण्यात आलाय। वाहनांच्या 15 ते 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याची माहिती कळते। आपण बघतोय की कशा रीतीने या रस्त्याची हानी झाली आहे आणि त्यामुळे हा मार्ग सध्या बंद आहे। मातीचा ढीग कोसळलाय, त्यामुळे 15 ते 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। आता एक बातमी बघणार आहोत, चेंबूरपाडा मधल्या फडकेपाडा तलावामध्ये कार बुडाल्याची माहिती कळते। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। साचलेल्या पाण्यातून ही कार चालवताना अंदाज आला नाही आणि त्याच्यामुळे ही कार अचानक तलावात कोसळल्याचं कळतंय। स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत तिथल्या कारमधल्या चालकाला सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे आणि दोरीच्या सहाय्यानं कारही बाहेर काढण्यात आली आहे। त्यामुळे चेंबूर परिसरातली ही घटना सध्या आपण पाहतोय। इथले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार बुडाल्याची घटना घडली आहे। सुदैवानं चालकाला वाचवण्यात यश आलंय।